Good afternoon, everyone. I am Professor Amit Jadhav. Today we are going to cover the topic registering and discovering web services. In that, we are going to cover the points service registry and discovery and UDDI, that is Universal Description, Discovery and Integration. So let's start with the topic. मग आपण पहिल्यांदा फर्स्ट आपण डिस्कस केलं होतं वेब सर्व्हिस काय आहे. तर त्यामध्ये एक सर्व्हिस रिक्वेस्टर असतो की ज्याला सर्व्हिस हव्या आहेत, सर्व्हिस यूज करायचे आहेत. आणि एक सर्व्हिस प्रोव्हायडर असतो जो आपल्याला त्याने त्याच्याकडे ज्या काही सर्व्हिस आहेत त्या सर्व्हिसेस आपल्याला प्रोव्हाइड करतो. आता हे ॲक्सेसिंग होतं थ्रू इंटरनेट. त्यासाठी HTTP प्रोटोकॉल्स प्रोटोकॉल्स आपण यूज करतो. पण आता या सर्व्हिस रिक्वेस्टरला या सर्व्हिस म्हणजे जी काही सर्व्हिस हव्या आहेत त्या कुठल्या सर्व्हिस प्रोव्हायडरकडे अवेलेबल आहेत हे त्या सर्व्हिस रिक्वेस्टरला कसे समजणार. तो त्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या सर्व्हिसेस कशा ॲक्सेस करू शकेल. तर त्यासाठी सर्व्हिस प्रोव्हायडर जो आहे तो सर्व्हिसच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन, ज्याला सर्व्हिस डिस्क्रिप्शन म्हणतो आपण, तर तो त्या क्रिएट करतो. तर ह्यालाच आपण विजडल म्हणतो, वेब सर्व्हिस डिस्क्रिप्शन लँग्वेज. तर यामध्ये तो जे काही त्याच्या काही सर्व्हिसच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यामध्ये कंटेंट काय आहे, फंक्शनॅलिटी काय आहे, त्या ॲक्सेस कशी करणार, त्याची प्राईस काय आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन विजडलमध्ये स्टोअर करतो. आणि ती विजडल हे एका UDDI मध्ये स्टोअर केले जातात. आता एकच सर्व्हिस प्रोव्हायडर नसेल, खूप सारे सर्व्हिस प्रोव्हायडर असतील, तर ते प्रत्येकजण आपली इन्फॉर्मेशन आपल्या वेब सर्व्हिसच्या रिलेटेड किंवा जी काही ती सर्व्हिस प्रोव्हाइड करतात ती इन्फॉर्मेशन सगळी UDDI मध्ये स्टोअर करतात इन द फॉर्म ऑफ विजडल. तर आता UDDI काय आहे, तर UDDI नथिंग बट द कंटेनर आहे की ज्यामध्ये या सगळ्या विजडल या स्टोअर असतात वेब सर्व्हिस डिस्क्रिप्शन लँग्वेज. आता सर्व्हिस रिक्वेस्टर काय करतो, त्या ज्या काही त्याला वेब सर्व्हिसेस हव्या तर क्युरी फायर करतो तो की त्याच्या रिलेटेड की त्याला कुठली वेब सर्व्हिस म्हणजे काय त्याला फंक्शनॅलिटी हवे आहे त्याची इन्फॉर्मेशन तो प्रोव्हाइड करतो. आणि त्यानुसार रिटर्नमध्ये त्याला त्याच्या युजफुल विजडल त्याला प्रोव्हाइड केल्या जातात. आणि मग तो त्यातनं त्या विजडल किंवा त्या त्या रीड करतो, त्याचं डिस्क्रिप्शन रीड करतो. आणि त्यातून तो त्याला जी काही हवी आहे ती वेब सर्व्हिस चूज करतो. आता हे बघा एक एक्झाम्पल, की आता तुम्ही सपोज जर एखादी वेबसाईट बनवताय आणि त्यावर तुम्हाला वेदरची इन्फॉर्मेशन द्यायची आहे. आता ते वेदरची इन्फॉर्मेशन तुम्हाला पूर्ण बनवायला तुम्हाला टाइम नाही आहे, तर तुम्ही काय करताय, एक वेब सर्व्हिस यूज करताय. तर मग तुम्ही काय करणार, तुम्ही या UDDI च्या थ्रू त्या जे जे कोणी सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत जे विजडल प्रोव्हाइड करतात, तर त्यातनं ते जी काही सर्व्हिस आहे ती सर्व्हिसची इन्फॉर्मेशन तुम्ही रीड कराल आणि ते तुम्हाला विजडलमध्ये मिळेल. आता त्यासाठी सर्व्हिस प्रोव्हायडरना त्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या UDDI मध्ये रजिस्टर करायला लागतात. UDDI मध्ये रजिस्टर करायला लागतात. मग त्याची प्रोसेस बघा, सर्व्हिस रजिस्ट्रीज टू डिस्कवर द वेब सर्व्हिसेस सर्व्हिस रजिस्ट्री इज नीडेड. दिस रिक्वायर्स डिस्क्रायबिंग अँड रजिस्टरिंग द वेब सर्व्हिसेस. आता सर्व्हिस जनरेट केली तर नुसती सर्व्हिस वेब सर्व्हिस तयार करून उपयोग नाही, तर ती रजिस्टर करायला हवी. कशासाठी, तर जे कोणी सर्व्हिस रिक्वेस्टर्स आहेत तर त्यांना त्या सगळ्या सर्व्हिसेस व्ह्यू व्हायला पाहिजेत किंवा त्यांना इन्फॉर्म व्हायला पाहिजेत की या या सर्व्हिसेस आपल्यासाठी अवेलेबल आहेत. तर त्यासाठी सर्व्हिस रजिस्ट्री गरजेची आहे. द पब्लिकेशन ऑफ द सर्व्हिस रिक्वायर्स प्रॉपर डिस्क्रिप्शन ऑफ द वेब सर्व्हिस इन द टर्म ऑफ बिझनेस सर्व्हिस अँड टेक्निकल. आता जी काय तुम्ही वेब सर्व्हिस तयार करणार तर त्याचं प्रॉपर डिस्क्रिप्शन हवं आहे की कोणता बिझनेस आहे की हे वेब सर्व्हिस जनरेट करते, तो सर्व्हिस काय प्रोव्हाइड करणार आहे, आणि त्या सर्व्हिसच्या रिलेटेड टेक्निकल इन्फॉर्मेशन त्यांनी रजिस्टर केली पाहिजे. तर रजिस्ट्रेशन इज डील विथ द स्टोरिंग द वेब सर्व्हिसेस. ज्या काही वेब सर्व्हिसची इन्फॉर्मेशन आहे, स्टोरिंग द वेब सर्व्हिसेस म्हणण्यापेक्षा वेब सर्व्हिसेस रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे ती रजिस्ट्रेशन मध्ये केली जाते, हे स्टोअर केली जाते. सॉरी हां, रजिस्ट्रेशन डील्स विथ द स्टोरिंग द वेब सर्व्हिस डिस्क्रिप्शन इन द वेब सर्व्हिस रजिस्ट्री. तर वेब सर्व्हिस रजिस्ट्रीमध्ये ही सगळी वेब सर्व्हिस रिलेटेड इन्फॉर्मेशन स्टोअर करून घेतली जाते. आता हे स्टोअर करण्याच्या टू टाइप्स ऑफ रजिस्ट्री कॅन बी यूज. तर स्टोअर करण्यासाठी दोन टाईपच्या रजिस्ट्री यूज केल्या जातात. एका ह्याच्यामध्ये डॉक्युमेंट डायरेक्ट रजिस्टर केलं जातं आणि दुसऱ्यामध्ये मेटा डेटा. आता मेटा डेटा म्हणजे
जी काय आपण इन्फॉर्मेशन स्टोअर करणार आहे त्याच्या रिलेटेड जो काही डेटा आहे तो स्टोअर केला जातो, किंवा एक डॉक्युमेंट क्रिएट करून, वेब सर्व्हिसचं डॉक्युमेंट क्रिएट करून ते स्टोअर केलं जातं. आता डॉक्युमेंट बेस्ड रजिस्ट्री enables the client to publish information by storing XML based service documents such as the business profiles or the technical specification including visual description of the services. आता हे जे काही डॉक्युमेंट स्टोअर केलं जातं तर त्या डॉक्युमेंटलाच आपण विजडल म्हणतो. त्यामध्ये सर्व्हिस रिलेटेड सगळ्या इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड असतात. आता जनरल एक्झाम्पल बघायचं म्हणलं तर त्या विजडललाच आपण मॅन्युअल म्हणू शकतो. एखादा प्रोडक्ट आपण घेतोय तर फर्स्ट ऑफ ऑल काय करतो की त्या प्रोडक्ट रिलेटेड इन्फॉर्मेशन आपण गॅदर करतो. म्हणजे कुठल्या कुठल्या कंपनी या प्रोडक्ट्स बनवतात, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, किंवा त्यामध्ये काय काय फंक्शनॅलिटी आपल्याला अवेलेबल आहे. मग त्यातनं आपण प्राइस वगैरे सगळं बघून मग आपण त्यातनं एक प्रोडक्ट चूज करतो. सेम लाईक दॅट आता या वेब सर्व्हिसेस नथिंग बट असं समजा की त्या प्रोडक्ट्स आहेत. त्या प्रोडक्ट्स आपल्याला यूज करायचे आहेत, त्या आपल्याला वापरायचे आहेत. तर त्यासाठी आपण काय करतो, पहिल्यांदा सर्च करतो कुठले कुठले प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत आणि त्यातनं आपल्याला जे युजफुल आहे ते आपण प्रोडक्ट घेतो. सेम लाईक दॅट आता इथं सर्व्हिस प्रोव्हायडर आहे आणि सर्व्हिस रिक्वेस्टर आहे. आता त्या सर्व्हिस रिक्वेस्टरला सर्व्हिसेस यूज करायचे आहेत, तर तो काय करणार, पहिल्यांदा सर्व्हिसेस कुठल्या कुठल्या अवेलेबल आहेत त्या सर्च करेल UDDI मध्ये थ्रू विजडल. म्हणजे ती इन्फॉर्मेशन वगैरे सगळी तो बघून त्यातनं तो जी त्याला युजफुल आहे, जी बजेटमध्ये आहे, तर ती काय करेल, वेब सर्व्हिस चूज करेल. आता हे सर्व्हिस प्रोव्हायडर या स्टोअर करण्यासाठी म्हणजे विजडल स्टोअर करण्यासाठी एक तर ते डॉक्युमेंट बेस स्टोअर करतात किंवा मेटा डेटा त्याचा त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन स्टोअर करतात. नेक्स्ट आहे बघा पॉईंट, सर्व्हिस डिस्कवरी. सर्व्हिस डिस्कवरी इज द प्रोसेस ऑफ लोकेटिंग द वेब सर्व्हिसेस web service providers and retrieving the web services description of that have been previously published. सर्व्हिस डिस्कवरी म्हणजे काय, आता सर्व्हिस रिक्वेस्टर जे आहेत तर त्यांना त्या सर्व्हिसेस सर्च करायचे आहेत. तर त्यासाठी सर्व्हिस डिस्कवरी यूज केली की इट इज द प्रोसेस ऑफ लोकेटिंग द वेब सर्व्हिसेस. ज्या काही वेब सर्व्हिस आहेत त्या सर्व्हिस रिक्वेस्टरला अवेलेबल करून द्यायचे, तर त्याला म्हणतात सर्व्हिस डिस्कवरी. तर questioning services involve the querying the services registry for the web service matching the needs of the service requester. सर्व्हिस रिक्वेस्टर काय करतो, क्वेरी जनरेट करतो की ज्यामध्ये वेब सर्व्हिस म्हणजे त्याची जी काय रिक्वेस्ट आहे किंवा जी काय रिक्वायरमेंट आहे ती पाठवतो आणि त्यातनं मॅच होणाऱ्या वेब सर्व्हिसेस त्याला अवेलेबल होतात. क्वेरी, आता त्या क्वेरीमध्ये काय काय असतं बघा, तर टाईप ऑफ डिझायर्ड सर्व्हिस, प्रेफर्ड प्राइस अँड मॅक्सिमम number of return results and expected against the service information published by the service provider. तर त्यामध्ये त्या सर्व्हिसचा टाईप काय, त्याची प्राइस काय, किंवा ते फंक्शनॅलिटी कुठले कुठले प्रोव्हाइड करणार आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन त्यामध्ये असते. डिस्कवरिंग द वेब सर्व्हिस इज द प्रोसेस दॅट डिपेंडेड ऑन द आर्किटेक्चर ऑफ द सर्व्हिस रजिस्ट्री. आता ही सर्व्हिस रजिस्ट्रीच्या आर्किटेक्चरवर डिपेंड आहे. म्हणजे सर्व्हिस ज्या काही सर्च रिझल्ट जो आहे तो सर्व्हिस रजिस्ट्रीवर डिपेंड आहे. आफ्टर द डिस्कवर द प्रोसेस इज कम्प्लीट, द सर्व्हिस डेव्हलपर और द क्लायंट application should know the exact location of the web service, its capability and how to interface it. ज्यावेळी डिस्कवर प्रोसेस होते, कम्प्लीट होते, त्यानंतर मग जे कोण क्लायंट आहे त्याला समजतं की कुठं एक्झॅक्ट लोकेशन आहे की ज्या थ्रू तो वेब सर्व्हिस ऍक्सेस करू शकतो. म्हणजे ते URI काय आहे, त्यामध्ये कॅपॅबिलिटीज काय आहेत, फंक्शनॅलिटी काय काय प्रोव्हाइड केल्या आहेत, हे सगळं त्याला, आणि ते ऍक्सेस कसे करायचे, त्या बाइंड कशा करायच्या, हे सगळं त्यांना डिस्कवरी प्रोसेस कम्प्लीट झाल्यावर समजतं. आता टाइप्स ऑफ डिस्कवरी, त्यामध्ये दोन टाइप्स आहेत. पहिला टाइप्स आहे स्टॅटिक आणि सेकंड आहे डायनामिक. स्टॅटिकमध्ये द सर्व्हिस इम्प्लिमेंटेशन डिटेल्स, म्हणजे त्या सर्व्हिसच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन, म्हणजे जसं की नेटवर्क लोकेशन अँड प्रोटोकॉल आर बाउंड ॲट द डिझाईन टाइम ॲट द सर्व्हिस रिट्रीवल इज परफॉर्म ऑन अ सर्व्हिस रजिस्ट्री. आता ह्यामध्ये काय केलं तर सर्व्हिस डिस्कवरीमध्ये, आता हा फर्स्ट स्टॅटिक टाईप आहे. ज्यावेळी वेब सर्व्हिस डिझाईन होते, डेव्हलप होते, तर त्या टाइमलाच काय केलं जातं, त्या सर्व्हिस रिलेटेड इन्फॉर्मेशन रजिस्टरमध्ये स्टोअर केली जाते. आणि द रिझल्ट ऑफ द रिट्रीवल operation are examined usually by the human designer and the service description returned by the retrieval operation
इज इनकॉर्पोरेट इन टू द ॲप्लिकेशन लॉजिक. आता जे काही त्यामध्ये फंक्शनॅलिटी आहे तर त्याप्रमाणे ती वेब सर्व्हिसेस डिझाईन केले जातात. आता सेकंड टाईप आहे डायनामिक. द सर्व्हिस इम्प्लिमेंटेशन डिटेल्स आर लेफ्ट अनबाउंड ॲट द डिझाईन टाईम सो दॅट दे आर डिटरमाइन ॲट द रन टाईम. ज्यावेळी ॲक्च्युली सर्व्हिस एक्झिक्यूट होते तर त्यावेळी काय केलं तर रजिस्ट्रेशन केलं जातं. आणि त्यानंतर द वेब सर्व्हिस रिक्वेस्टर हॅज टू स्पेसिफाय द प्रेफरन्सेस enable the application to which the web service the requester is most likely want to invoke. आता त्यामध्ये जो कोण रिक्वेस्टर आहे तर तो काय बघतो ते वेब सर्व्हिस जी काही जनरेट झाली आहे ती, आणि त्यामध्ये त्याला जे काही चेंजेस हवे असतील, मॉडिफिकेशन हवे आहे त्याप्रमाणे ॲप्लिकेशन तयार केलं जातं. मग इट म्हणजे ते इट बेस्ड ऑन द ॲप्लिकेशन लॉजिक क्वालिटी ऑफ द सर्व्हिस कन्सिडरेशन. आता त्यामध्ये बघा जी काही सर्व्हिस प्रोव्हाइड केली तर त्यामध्ये बेस्ट प्राइस, त्याचा बेस्ट परफॉर्मन्स आणि सिक्युरिटी सर्टिफिकेट अशी इन्फॉर्मेशन त्या क्लायंटला जे काही सर्व्हिस रिक्वेस्टरला आहे ते आधीच इन्फॉर्म होत असते. तर याला म्हणतात डायनामिक. दोन टाईप्स आहेत, स्टॅटिक आणि डायनामिक. तर स्टॅटिकमध्ये ज्यावेळी सर्व्हिस डिझाईन होते त्याच वेळी ती सगळी इन्फॉर्मेशन क्लायंटला मिळते आणि त्याप्रमाणे ॲप्लिकेशन जे वेब सर्व्हिस आहे ते डिझाईन केलं जातं. आणि डायनामिकला म्हणजे जो कोण रिक्वेस्टर आहे तर तो त्यामध्ये चेंजेस मॉडिफिकेशन सांगतो आणि त्याप्रमाणे ॲप्लिकेशन डेव्हलप केलं जातं. आता नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहे UDDI, दॅट इज युनिव्हर्सल डिस्क्रिप्शन डिस्कवरी अँड इंटिग्रेशन. आता UDDI काय तर UDDI स्टँड फॉर युनिव्हर्सल डिस्क्रिप्शन डिस्कवरी अँड इंटिग्रेशन. तर UDDI इज अ स्पेसिफिकेशन फॉर द डिस्ट्रीब्युटेड रजिस्ट्री ऑफ वेब सर्व्हिसेस. तर एक छोटीशी डिरेक्टरी आहे की ज्याच्यामध्ये जी काही वेब सर्व्हिसची डिस्क्रिप्शन त्यामध्ये आपल्याला अवेलेबल होतं. UDDI इज प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट अँड ओपन फ्रेमवर्क. ते प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे कारण की त्यामध्ये XML प्रोग्रामिंग यूज केलं जातं. XML प्रोग्रामिंग मशीनला अंडरस्टँड होते लँग्वेज ही, त्यामुळे इट्स अ प्लॅटफॉर्म. कुठल्याही प्लॅटफॉर्मला गेलं तरी ते रीड करू शकतात. सो इट्स अ प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट अँड ओपन फ्रेमवर्क. UDDI can communicate via SOAP, COBRA, Java, RMI प्रोटोकॉल. तर UDDI जो आहे तो त्या जे काही वेगवेगळे प्रोटोकॉल्स आहेत तर त्या प्रोटोकॉल थ्रू कम्युनिकेट करू शकतो. आता सोप प्रोटोकॉल आपण बघितला, कोब्रा एक आहे आणि जावाचा सेपरेट RMI प्रोटोकॉल आहे. हे वेब सर्व्हिस ॲक्सेस करण्यासाठी यूज केले जातात, म्हणजे वेब सर्व्हिस सेंड करण्यासाठी, रिसीव्ह करण्यासाठी. UDDI uses web service description language WSDL to describe the interfaces to the web services. आता यामध्ये UDDI काय यूज केलं जातं तो WSDL यूज करतो, म्हणजे वेब सर्व्हिस डिस्क्रिप्शन लँग्वेज यूज करतात की ज्यामुळं ते वेब सर्व्हिसची म्हणजे जो कोण रिक्वेस्टर आहे तर तो वेब सर्व्हिस यूज करू शकेल. UDDI is seen with the SOAP and WSDL as the one of the three फाउंडेशन स्टँडर्ड्स ऑफ द वेब सर्व्हिस. वेब सर्व्हिसचे हे 3 इम्पॉर्टंट फाउंडेशन्स आहेत, त्यामध्ये UDDI फर्स्ट, त्यानंतर SOAP आणि WSDL हे 3 फाउंडेशन आहेत. UDDI is an open industry initiative enabling business to discover each other and define how they interact over the internet. UDDI काय आहे तर UDDI ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या सर्व्हिसेस अशी इंटरॅक्ट कसं करायचं ओव्हर आणि इंटरनेट ही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतं. आता ह्या UDDI मध्ये काय काय बघा. UDDI मध्ये 3 एलिमेंट्स आहेत. अ बिझनेस ऑर द कंपनी कॅन रजिस्टर 3 टाइप्स ऑफ इन्फॉर्मेशन. आता एखाद्याला आपले वेब सर्व्हिस रजिस्टर करायचे तर त्याला 3 टाईपची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायला लागते. त्यामध्ये फर्स्ट आहे व्हाईट पेजेस, सेकंड आहे येलो पेजेस आणि थर्ड आहे ग्रीन पेजेस. आता व्हाईट पेजेस मध्ये काय आहे तर व्हाईट पेजेस मध्ये बेसिक इन्फॉर्मेशन आहे, बेसिक इन्फॉर्मेशन अँड द कंपनी अँड बिझनेस इन्फॉर्मेशन. ही इन्फॉर्मेशन व्हाईट पेजेस मध्ये स्टोअर केली जाते. तर त्यामध्ये काय बघा, बेसिक कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन इन्क्लुडिंग बिझनेस नेम, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट, फोन नंबर एटसेट्रा. आता जे काही सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत तर त्यांना थ्रू कम्युनिकेशन पण या वेब सर्व्हिस बद्दल इन्फॉर्मेशन ते घेऊ शकतात. मग त्यासाठी काय लागेल तर जे कोणी सर्व्हिस प्रोव्हाइड करतात तर त्यांचा बिझनेस कुठला आहे, त्याचा ॲड्रेस काय, कॉन्टॅक्ट, फोन नंबर इन्फॉर्मेशन ही सगळी दिली पाहिजे. आणि त्याचबरोबर काय तर कंपनीचा टॅक्स ID ही इन्फॉर्मेशन व्हाईट पेजेसमध्ये प्रोव्हाइड केली जाते. नेक्स्ट आहे, आता ही सगळी इन्फॉर्मेशन UDDI मध्ये स्टोअर करतात.
नेक्स्ट आहे येलो पेजेस. येलो पेजेस कंटेन्स मोर डिटेल अबाउट द कंपनी. त्यामध्ये काय काय इन्फॉर्मेशन आहे बघा. त्यामध्ये इंडस्ट्री कोड्स, प्रोडक्ट कोड्स, बिझनेस आयडेंटिफिकेशन कोड्स ही इन्फॉर्मेशन येलो पेजेस मध्ये सेव्ह केली जाते किंवा स्टोअर केली जाते. And like to make it easier the companies to search through the listing and the finding exactly they want. तर यामध्ये इंडस्ट्रीचा कोड, प्रोडक्ट कोड वगैरे ही सगळी इन्फॉर्मेशन असते. त्यामुळे ज्या काही क्लायंट्स आहेत तर ते इझिली ऍक्सेस करू शकतात आणि करेक्ट कंपनीला ते ऍक्सेस करू शकतात थ्रू प्रोडक्ट कोड्स अँड बिझनेस. नेक्स्ट आहे ग्रीन पेजेस. ग्रीन पेजेस कंटेन्स टेक्निकल इन्फॉर्मेशन अबाउट द वेब सर्व्हिसेस. वेब सर्व्हिसच्या रिलेटेड टेक्निकल इन्फॉर्मेशन ही ग्रीन पेजेस मध्ये स्टोअर केली जाते. ग्रीन पेजेस अलाउज समवन टू बाइंड टू द वेब सर्व्हिस आफ्टर when it's found. It includes the various interfaces, URL locations and discovery information and similar data required to find and run the web services. आता या ग्रीन पेजेस मध्ये टेक्निकल इन्फॉर्मेशन स्टोअर असते की ज्यामधून क्लायंट हा वेब सर्व्हिसशी कनेक्ट करू शकतो. म्हणजे त्यांच्याशी वेब सर्व्हिस तो यूज करू शकतो. तर ते यूज करण्यासाठी ती वेब सर्व्हिस कुठं स्टोअर आहे हे त्याला माहित पाहिजे. मग त्यालाच म्हणतो आपण URL लोकेशन्स. त्या वेब सर्व्हिसचं URL लोकेशन ज्या URL थ्रू तो वेब सर्व्हिस ऍक्सेस करू शकतो. नेक्स्ट आहे आता ह्याचं स्ट्रक्चर कसं आहे UDDIचं. तर त्यामधले इम्पॉर्टंट कंपोनंट्स हे आहेत. त्यामध्ये बघा, फर्स्ट आहे बिझनेस एंटिटी, बिझनेस सर्व्हिस, बिझनेस टेम्पलेट आणि टी मॉडेल. या 4 गोष्टी त्यामध्ये त्या UDDI मध्ये आहेत. त्यामध्ये बघा हे त्याचं स्ट्रक्चर दाखवलंय. तर हे UDDI मधली UDDI रजिस्टर एंट्री. त्यामध्ये आपण जो कोणी सर्व्हिस प्रोव्हाइड आहे तर तो ही सगळी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो. तर त्यामध्ये बघा ही फर्स्ट आहे बिझनेस एंटिटी. त्यामध्ये पुन्हा ही मेन एंटिटी आहे. तर त्याच्यामध्ये बिझनेस सर्व्हिस, बिझनेस टेम्पलेट आणि टी मॉडेल आहे. हे इम्पॉर्टंट कंपोनंट आहेत UDDI रजिस्ट्रेशनचे. त्यामध्ये बघा बिझनेस एंटिटी मध्ये काय काय इन्फॉर्मेशन आधी नेम, कॉन्टॅक्ट, डिस्क्रिप्शन आणि आयडेंटिफायर्स आणि कॅटेगरीज. आता कॅटेगरीज येलो पेजेस मधनं मिळतात. त्यानंतर हे बिझनेस सर्व्हिस ही सेकंड एंटिटी आहे और सेकंड कंपोनंट आहे. तर त्यामध्ये काय काय सर्व्हिस की, बिझनेस की, जी काही सर्व्हिस तयार करतो तर त्याची एक युनिक की असते, बिझनेसची युनिक की असते. त्यानंतर नेम, डिस्क्रिप्शन आणि कॅटेगरी. सर्व्हिसचं नेम, त्याचं इन्फॉर्मेशन, ही सर्व्हिस रिलेटेड आहे. हे सगळं नेम, सर्व्हिस रिलेटेड जी टेक्निकल इन्फॉर्मेशन आहे म्हणजे त्या सर्व्हिसचं नेम, त्याचं डिस्क्रिप्शन आणि कॅटेगरी हे सगळं ग्रीन पेजेसमध्ये मिळतं. आणि हे बाइंडिंग टेम्पलेट्स. आता हे टेम्पलेटमध्ये काय काय येतं बघा. तर बाइंडिंग की, त्यानंतर त्याचं डिस्क्रिप्शन आणि ॲक्सेस पॉईंट हे बाइंडिंग टेम्पलेटमध्ये येतं. आणि त्यामध्ये टी मॉडेल आहे. ज्या मॉडेलमध्ये नेम, डिस्क्रिप्शन, ओव्हरव्ह्यू डॉक्युमेंट्स आणि URL पॉइंटर्स टू द स्पेसिफिकेशन. आता ह्याच्यामध्येच हे टी मॉडेल ही सगळी इन्फॉर्मेशन कशामधनं घेतात तर विजडल डॉक्युमेंटमध्ये घेतं. विजडल डॉक्युमेंटला ऍक्सेस करून ही इन्फॉर्मेशन टी मॉडेल ऍक्सेस करतं. आता त्यातला फर्स्ट बघूया आपण बिझनेस एंटिटी. हा, तर यामध्ये नेम, कॉन्टॅक्ट. आता बिझनेस एंटिटी स्ट्रक्चर रिप्रेझेंट्स द प्रोव्हायडर ऑफ वेब सर्व्हिसेस विदिन द UDD रजिस्ट्री. द स्ट्रक्चर कंटेन द इन्फॉर्मेशन. आता ह्यामध्ये कुठली कुठली इन्फॉर्मेशन आहे तर कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आहे, इंडस्ट्री कॅटेगरीज आहेत, बिझनेस आयडेंटिफायर्स आहेत आणि लिस्ट ऑफ सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड. तर या कंपनी रिलेटेड त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत, ते कुठले कुठले प्रोडक्ट्स तयार करतात, त्यानंतर ते कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात, ही सगळी इन्फॉर्मेशन बिझनेस एंटिटी मध्ये आहे. आता हे बघा, हे XML फाईल जनरेट होती बिझनेस एंटिटीची. तर ती त्याचं स्ट्रक्चर आहे बघा. हे बिझनेस एंटिटी, त्यानंतर त्याचं नेम, आता फॉर एक्झाम्पल ॲक्मे कंपनी, त्याचं डिस्क्रिप्शन काय, कॉन्टॅक्ट डिटेल्स काय आहेत. ओके, त्यानंतर त्यांचं टी मॉडेल जे ते यूज करतात तर ते जे युनिक की काय आहे, त्याचा रेफरन्स काय आहे, हे सगळी इन्फॉर्मेशन ह्या बिझनेस एंटिटीमध्ये. नेक्स्ट आहे बिझनेस सर्व्हिस. बिझनेस सर्व्हिसमध्ये इट डिस्क्रिप्शन इन्क्लूड द इन्फॉर्मेशन ऑफ हाऊ टू बाइंड द वेब सर्व्हिस, व्हॉट टाईप ऑफ वेब सर्व्हिस इट इज. आता ह्याच्यामध्ये बिझनेस सर्व्हिसमध्ये ती सर्व्हिस बाइंड कशी करायची आणि त्याच्यामधले व्हॉट टाईप ऑफ वेब सर्व्हिस आणि त्याचे वेब सर्व्हिसची टाईप्स कुठले आहे. आणि हे त्याचं एक छोटंसं स्ट्रक्चर आहे बघा, की ज्यामध्ये बघा नेम प्रोव्हाइड केलंय, वेब सर्व्हिसचं नाव काय, ही बिझनेस सर्व्हिस की आहे. म्हणजे त्या बिझनेसच्या रिलेटेड जी युनिक की आहे ती तर बिझनेस की प्रोव्हाइड केली आहे.
बिझनेस की आणि सर्व्हिस की प्रोव्हाइड केले. त्यानंतर हे सर्व्हिसचं नाव आहे, त्यानंतर त्या रिलेटेड डिस्क्रिप्शन. ओके. त्यानंतर बाइंडिंग टेम्पलेट्स ते ॲक्सेस करण्यासाठी काय यूज करायचं ही इन्फॉर्मेशन इथं प्रोव्हाइड केली जाते. आता नेक्स्ट आहे बाइंडिंग टेम्पलेट डेटा स्ट्रक्चर. बाइंडिंग टेम्पलेट्स आर द टेक्निकल डिस्क्रिप्शन ऑफ द वेब सर्व्हिसेस रिप्रेझेंट बाय द बिझनेस सर्व्हिस स्ट्रक्चर. आता ह्याच्यामध्ये वेब सर्व्हिस रिलेटेड डिस्क्रिप्शन यामध्ये बाइंडिंग टेम्पलेटमध्ये असते. तर सिंगल बिझनेस सर्व्हिस मे हॅव द मल्टिपल बाइंडिंग टेम्पलेट्स. एका बिझनेसचा मल्टिपल बाइंडिंग टेम्पलेट्स असू शकतात. द बाइंडिंग टेम्पलेट्स रिप्रेझेंट द ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन ऑफ द वेब सर्व्हिसेस. तर ते बाइंडिंग टेम्पलेट हे जे काय वेब सर्व्हिसमध्ये ॲक्च्युअल फंक्शनॅलिटी जे आहे, जे काय ते प्रोव्हाइड करणार आहे त्या रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन असते. त्याचं एक स्ट्रक्चर ह्यामध्ये दिले बघा. यामध्ये बघा बाइंडिंग की जनरेट होते, त्यानंतर त्याचं डिस्क्रिप्शन काय आहे, ॲक्सेस पॉईंट, URL. तर ह्याच्या थ्रू या URL थ्रू ते वेब सर्व्हिस ॲक्सेस करू शकतात. त्यामध्ये बघा आणखीन काय, तर टी मॉडेलचं युनिक की जनरेट झाली ती दिली आहे. त्यानंतर त्याचं सर्व्हिसचं डिस्क्रिप्शन वगैरे काय जे काय आहे, त्यानंतर URL, ही सगळी इन्फॉर्मेशन यामध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तर टी मॉडेल, नेक्स्ट पॉईंट, टी मॉडेल डेटा स्ट्रक्चर. UDDIचा चौथा रजिस्टर कंपोनंट. T model is the way of describing the various business services and the template structure stored within the UDDI registry. तर यामध्ये जो कोण सर्व्हिस रिक्वेस्टर आहे तर ते सगळ्या जे काही रिक्वायरमेंट्स आहेत तो प्रोव्हाइड करणार. सॉरी, सर्व्हिस प्रोव्हायडर जो आहे तो त्याची सगळी इन्फॉर्मेशन यामध्ये प्रोव्हाइड करणार, की त्याचं नेम काय, कॉन्टॅक्ट काय, हे सगळं एका फ्रेमवर्कमध्ये त्याला मिळतं, की ज्यामध्ये तो फक्त ती इन्फॉर्मेशन फिलअप करतो आणि त्याचं टी मॉडेल थ्रू स्ट्रक्चर जनरेट होतं. त्याची की आहे बघा ही, त्यानंतर त्याचं नेम, डिस्क्रिप्शन, हे सगळी इन्फॉर्मेशन यामध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आणि त्याची ही विजिटल फाईल जी काय तयार होते ती. आता हे UDDIचं एक्झाम्पल आपण बघूया. आता एक कंपनी आहे XYZ, त्यांना काय करायचं आहे की इन्फॉर्मेशन त्यांची त्या काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात तर ते रजिस्टर करायचे. XYZ wants to register its contact information, service description and online service access information with UDDI. तर UDDI मध्ये त्यांना ही सगळी इन्फॉर्मेशन स्टोअर करायची, त्यांचे कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन, सर्व्हिस डिस्क्रिप्शन आणि ऑनलाईन सर्व्हिस. आता त्याला काय काय स्टेप्स करायला लागतील, तर चूज ऑपरेटर विच वर्क. आता ह्या UDDI मध्ये स्टोअर करण्यासाठी एक ऑपरेटर्स त्यांना चूज करायला लागेल की तो सगळी ही इन्फॉर्मेशन फिलअप करेल. Each operator has the different terms and condition for authorizing access to its replica of registry. तर प्रत्येक ऑपरेटरचं एक वेगळं म्हणजे त्याप्रमाणे त्या UDDI मध्ये रजिस्टर करायचं स्ट्रक्चर असतं. Build or otherwise obtain UDDI client such as those provided by the operators. आता ही तुमची वेब सर्व्हिसेस आहेत, तर ते वेब सर्व्हिस ॲक्सेस करण्यासाठी जे काही क्लायंट्स लागतील तर ती क्लायंटची इन्फॉर्मेशन आपल्याला ऑपरेटर देईल. नंतर ऑप्टेन अँड ऑथेंटिकेशन टोकन फ्रॉम द ऑपरेटर. हे रजिस्टर करण्यासाठी एक ऑथेंटिकेशन टोकन, रजिस्ट्रेशन इन्फॉर्मेशन रजिस्टर केल्यानंतर ते ऑथेंटिकेशन टोकन जनरेट होईल, ते ऑप्टेन करून घ्या. रजिस्टर इन्फॉर्मेशन अबाउट द बिझनेस includes as much information as might be helpful to those searching the matches. आता तो आपलं जे काही सर्व्हिस आहे, प्रोडक्ट आहे, त्यामध्ये मॅक्सिमम इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड करायचे, कारण की त्यामुळं जो कोण युजर सर्च करणार आहे तर त्यांना आपलीच वेब सर्व्हिस त्यांना फर्स्टली दिसेल आणि तो ती डायरेक्टली ॲक्सेस करू शकेल. आता जसं गुगलवर आपण बघतो, गुगलवर खूप साऱ्या वेबसाईट्स ओपन होतात, पण त्यातली फर्स्ट कुठली येते तर ज्याला मॅक्सिमम व्ह्यू केलेले आहेत तर ती फर्स्टली शो होते. तर त्याप्रमाणे आपण जर आपल्या वेब सर्व्हिस आपण प्रोव्हाइड करतोय तर ते क्लायंटनं जास्तीत जास्त यूज करावा, तर त्यासाठी आपण त्या वेब सर्व्हिस रिलेटेड मॅक्सिमम इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली पाहिजे. म्हणजे थोडक्यामध्ये ॲडव्हर्टाईज केली पाहिजे, की ज्या थ्रू जे काही क्लायंट्स आहेत ते आपलीच वेब सर्व्हिस ॲक्सेस करतील. Release the authentication token. Use the inquiry APIs to test the retrieval of the information, including binding the template information to ensure that the someone who obtains it can use it successfully to interact with your services. तर आता जो काही API आहे की ज्या थ्रू क्लायंट ऍक्सेस करतो, तर आपण तो यूज करून बघितला पाहिजे, की ज्यामुळे आपल्याला अंडरस्टँड होईल की क्लायंट आपल्या वेब सर्व्हिसेस ऍक्सेस करू शकतात की नाही.
fill the T model information in case the someone wants to search for a given service and find your business as one of the service provider. तर टी मॉडेल इन्फॉर्मेशन पण प्रोव्हाइड करायचं की ज्यामुळे क्लायंट्स आपली इन्फॉर्मेशन ॲक्सेस करू शकेल. आणि लास्टली ही जी काही इन्फॉर्मेशन आपण प्रोव्हाइड केली ती रेग्युलर अपडेट करत राहायचे. जसं आपल्या वेब सर्व्हिसेसमध्ये चेंजेस येत जातील, आपण आणखीन फंक्शनॅलिटी वाढवत जाऊ, तर त्याप्रमाणे तो डेटा या UDDI मध्ये अपडेट करत जायचं आहे. आता बघा हे रजिस्ट्री क्रिएट केली. तर यामध्ये बघा, आफ्टर ऑप्टेनिंग द authentication token from one of the operators, Microsoft, for example, the xyz.com developers decide what information to publish to the registry and uses one of the UDDI tools provided by the Microsoft. आता यामध्ये बघा, एखादी XYZ कंपनी आहे ती काय करते, रजिस्टर करते. तर त्यासाठी तो काय स्वतः सोप मेसेज जनरेट करू शकतो. आता ते सोप मेसेजचे एक्झाम्पल इथं दिले बघा. हे पहिल्यांदा सोप मेसेज पोस्ट होण्यासाठी आपण HTTP प्रोटोकॉल यूज करतोय. त्या होस्टचं नाव, त्याचं कंटेंट टाईम इथं प्रोव्हाइड केला, त्या लेंथ किती आहे त्याची, आणि ॲक्शन काय म्हणजे कुठं आपल्याला रिडायरेक्ट करायचं आहे. त्यानंतर बघा हे XML व्हर्जन, हे आपण सोप प्रोटोकॉल बघितला त्यावेळी ही आपण हे बघितलं आहे, पूर्णच बघितलं आहे सगळी इन्फॉर्मेशन. त्यामध्ये बघा फर्स्ट आता बॉडी टॅगमध्ये बिझनेस की जी आहे ती प्रोव्हाइड करेल. त्यानंतर नेम कंपनीचं, त्याचं डिस्क्रिप्शन की कुठली कुठली सर्व्हिस प्रोव्हाइड करते, काय काय ती सगळी डिस्क्रिप्शन यामध्ये राहील. सोप मेसेज क्लायंटकडे जाईल, तर तो क्लायंट तो काय करेल, रिट्रीव्ह करेल इन्फॉर्मेशन. ते रिट्रीव्ह झालेली बघा, ही इन्फॉर्मेशन रिट्रीव्ह झालेली या फॉर्मॅटमध्ये दिसेल. तो जी सर्व्हिस प्रोव्हायडर आहे ती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केल्यानंतर त्यांकडून बघा रिस्पॉन्स कसा येईल. तर ही त्याप्रमाणे सोप मेसेज जनरेट झालेला दिसेल आपल्याला. आता UDDI आणि विजडल याचं स्ट्रक्चर बघूया आपण. आता हे UDDI, तर त्यामध्ये सर्व्हिसचं डिस्क्रिप्शन आहे. आता जो कोणी सर्व्हिस रिक्वेस्टर आहे तर तो काय करतो, UDDI ॲक्सेस करतो. आणि UDDI काय प्रोव्हाइड करते, तर ती जी काही सर्व्हिस डिस्क्रिप्शन आहे ती प्रोव्हाइड करते. ठीक आहे. तर सर्व्हिस रिक्वेस्टर कडून काय जाते, रिक्वेस्ट जाते. आता ह्यामधली जी काही सर्व्हिस डिस्क्रिप्शन इन्फॉर्मेशन आहे तर त्यामध्ये काय आहे, तर त्यामध्ये व्हाईट पेजेस इन्फॉर्मेशन म्हणजे जे कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन वगैरे जे आहे, त्यानंतर आणखीन डिटेल त्या कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन, नंतर ही सर्व्हिस रिलेटेड इन्फॉर्मेशन, आणि ही लास्ट जी आहे ग्रीन पेजेस इन्फॉर्मेशन, त्यामध्ये टेक्निकल इन्फॉर्मेशन आहे. आता ती टेक्निकल इन्फॉर्मेशन UDDI कशी ॲक्सेस करते, तर थ्रू विजडल ॲक्सेस करते. आणि ही सगळी इन्फॉर्मेशन त्या सर्व्हिस रिक्वेस्टरला प्रोव्हाइड करते. त्यामुळं सर्व्हिस रिक्वेस्टर या त्याला जी हवी ती वेब सर्व्हिस चूज करू शकतो. ते मॅपिंग कसं होतं विजडल आणि UDDI. आता इथं आपण बघितलं की जी काही टेक्निकल इन्फॉर्मेशन ही विजडल मधनं गेट केली जाते, तर तिचं मॅपिंग कसं होतं बघा. हे विजडलचं स्ट्रक्चर आहे आणि ही UDDIचं आहे. तर त्याला जी जी इन्फॉर्मेशन लागते, आता फॉर एक्झाम्पल सर्व्हिस कुठली आहे, पोर्ट कुठला आहे, ही जी काही टेक्निकल इन्फॉर्मेशन लागते तर ती सगळी विजडल मधनं प्रोव्हाइड होते. आणि ही UDDI ती पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन ऍक्सेस करतो. ओके. तर इथं आपला लेक्चर एंड झाले की यामध्ये आपण UDDI आणि विजडल याबद्दल इन्फॉर्मेशन घेतली. एक छोटासा व्हिडिओ बघूया आपण की ज्यामधनं तुम्हाला आयडिया क्लिअर होऊन जाईल की ऍक्च्युअल विजडल काय आणि UDDI काय. ओके. Hello and welcome to this session on web services. Today we are going to learn two very basic and very important concepts of web services, WSD
Hello and welcome to this session on web services. Today we are going to learn two very basic and very important concepts of web services, WSDL and UDDI. So let us begin. In our earlier session, we have already seen what a web service is and how does a service provider and a service consumer talk to each other using web services. So let us see, where does WSDL and UDDI fit into the architecture of web services? So if you are a service consumer and you want to use a web service, you need to know all the details about the web service. What the web service is, what are the various components, what are the various functionalities, what are the parameters, the return types, and how exactly to consume the web service. So you need to know everything about the web service, the structure of the web services, and the entire description. To enable this, every service provider publishes a description about his web service, and this is kind of an interface to the web service where all the attributes and functionalities of the web service is described. And this is an XML based interface, and this is called, you must have guessed by now, WSDL or Web Services Description Language. So Web Services Description Language or WSDL is an XML based interface for the web services which describes all the attributes and functionality of the web service. And why is it XML based? So that it is machine readable and we can use some tools and some programming language to pass this document and generate the request and response structure. So in case you have to see an example online, you can go and we can say online WSDL and we will get some options. We can go to this particular weather web services. So this weather web service have this WSDL and we can call it through this URL, and you can see this is an XML format and it has all the functionalities and description about the web services. What are the requests, what is the components and parameter of the request, the data type, what is the component and parameters of the response, the structure, everything. Now it might be a little difficult to read and get everything about the web services through this XML document, and therefore we have tools which can pass this XML and generate all the stubs or all the requests from this WSDL document for the web service. And in the coming session we will see how exactly we do that. So we can now say WSDL is a interface for the web service, and the service provider creates this interface for his web service, and the service consumer can get this WSDL and then use the web services and all the requests of the web services. Now there are two ways a service consumer can get hold of this WSDL document. One way is, if the service consumer and the service provider already know each other, the service provider can hand over directly this WSDL document or the WSDL URL to the client, and the client can then use the web service. Now the other case, when the service consumer and the service provider does not know each other, how can a service consumer get hold of a WSDL document? So to enable this, all the web services provider publishes the description of their web services through a WSDL to an online registry or a directory which can be searched by any consumer and they can get hold of their WSDL. And this online directory or registry is called UDDI. So UDDI stands for Universal Description, Discovery and Integration, and it is an online directory where a service provider can publish his WSDL and a consumer can query it and get hold of the WSDL. So you can now understand this like this. UDDI is a directory where all the service provider will put their WSDL document so that the consumers can query and get hold of the WSDL, and once the consumer has the WSDL, they can make use of the web services. So this is all about WSDL and UDDI in a very basic manner. I hope the concept is clear for you. We will meet again in next session and we will go deeper into these concepts. Thanks for watching. Okay.
मला वाटतं तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. काही डाऊट असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करू शकता. तर इथं आपण सेशन स्टॉप करू. थँक्यू फॉर वॉचिंग.